आणि मला असं वाटतं की आता श्रीकांतच्या या चित्रांना एक मोठं स्वरूप यायला हवं. म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलंय तुम्ही? म्हणजे श्रीकांतची चित्र आपल्या घराच्या भिंतींवरच राहायला नको असं मला वाटतं. ती अख्ख्या जगासमोर यायला हवी. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ह्यासाठी एक मोठं प्रदर्शन भरवायला हवं असं मला वाटतंय. अरे वा, ही खरंच खूप छान कल्पना आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की बाबा किती सुंदर चित्र काढतात. ह्यांच्या चित्रांचं जर चित्र प्रदर्शन झालं ना तर मज्जाच येईल. एकदम बरोबर. इनफॅक्ट आपल्याला हे खूप आधी करायला हवं होतं. हो, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि मला असं वाटतं की अजून वेळ घालवायला नको आणि हे प्रदर्शन आपण लवकरात लवकर भरवायला हवं आणि ह्याची सगळी जबाबदारी मला आदित्यवर द्यायची, कारण तो एक चांगला ऑर्गनायझर आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तो ते सगळं व्यवस्थित पार पाडेलच. आणि मोहन, आदित्य सोबत ही जबाबदारी तू घेशील. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका वहिनी. आणि खरं सांगू तर आदित्य सोबत असला ना की कामाची काळजीच नसते बघा. काय ग, काय झालं? टाळ्या का वाजवतेस अचानक? आरती आरती नाही, आरती नाही. हा, तुम्ही म्हणालात ना की दादासाहेबांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचंय. मग तिथे सगळे लोक किती कौतुक करतील ना, टाळ्या वाजवतील. मग टाळ्या कशा वाजवायच्या म्हणून मी प्रॅक्टिस करत होते. ते नाही का आपल्याला शिकवलं बघा शाळेत, नाही का? 1 2 1 2 3 1 2. ओ, तुम्ही पण वाजवा ना. 1 2 1 2 3. आणि काय, तुमचा लाडका मुलगा आदित्य हे सगळं अरेंज करणार आहे म्हणजे काय भन्नाट होईल सगळं. वा. एक मिनिट. तुम्ही दादाबद्दल बोलताय का? तर तो घरात नाहीये, तो चेन्नईला गेलाय. मला आत्ताच कळलं. काय? आदित्य चेन्नईला गेलाय अचानक आणि कोणाला न सांगता? आईला शांत हो. हे बघ, आदित्य कामाच्या बाबतीत किती सिन्सिअर आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना आपल्याला. आणि ऑफिसचं आणि प्रोजेक्टचं काम तो मनापासून करतोय. हे चांगलं आहे ना, मग नाही का? प्रीतम आदित्य सोबत जे काही वागलाय त्यामुळे अहिल्या अजूनही प्रीतमवर रागावली आहे. काही करून या दोघांमधला मतभेद कमी व्हायला हवा. अहिल्या, मी काय म्हणतो, आदित्य नसला म्हणून काय झालं? आपला दुसरा मुलगा आहे ना. मला वाटतं प्रदर्शनाची सगळी जबाबदारी प्रीतमकडे सोपवावी.